आणि आता बातमी राजकारणातनं। पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेआधी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पर्यवेक्षक म्हणून बंगालमध्ये जाणार आहेत। आज दुपारी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या आमदारांची बैठक होईल आणि याच बैठकीनंतर विधिमंडळ पक्षनेत्याची नियुक्ती होणार आहे। नेमकं कोणत्या नेत्याचं नाव आज समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आजच दिल्लीहून पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत। उद्या बंगालच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आहे, त्याला ते उपस्थित राहतील। शपथविधी सोहळ्याआधी देशातील सर्वच शीर्षस्थ नेते बंगालमध्ये दाखल व्हायला सुरुवात होईल। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रामराजे, आज अमित शहांचा दौरा आणि आजच महाराष्ट्रातून सुद्धा बडे नेते तिथे पोहोचतात, काय अधिकचे अपडेट्स? बिलकुल, कारण पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपच्या सत्तेचा सूर्य उगवणार आहे आणि त्याचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून एनडीए मधील सर्व महत्त्वाचे घटक पक्ष, एनडीए मधील सर्व राज्यातील मुख्यमंत्री, एनडीए मधील सर्व राज्यातील उपमुख्यमंत्री आणि त्या पक्षांचे प्रमुख यांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामधून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, हे चौघही आजच रात्री रवाना होणार आहेत कोलकातासाठी आणि तिथे मुक्काम करणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र लवकर हा शपथविधी आहे, साधारणतः 11च्या सुमारास, त्यामुळे या शपथविधीला हजर राहणार आहेत। माहिती अशी मिळते की डायरेक्ट मुंबईवरून कोलकाताला जाणं आणि त्याचबरोबर तिथले प्रोटोकॉल संपूर्ण सांभाळणं, कारण पंतप्रधान असणार आहेत, गृहमंत्री असणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रोटोकॉलमुळेच आजच रात्री सर्वच नेत्यांना कोलकातामध्ये बोलवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र ही शपथविधी सोहळा जो आहे तो केला जाणार आहे। आज महत्वाच्या घडामोडी होणार आहेत ते म्हणजे की अमित शहा दुपारच्या सुमारास कोलकातामध्ये दाखल होतील, त्यानंतर सर्व आमदारांची एक बैठक घेतील, एक विश्वास देतील की जी काही दिवसापूर्वी हत्या झालेली आहे मात्र तरी सुद्धा संघर्ष हा कमी नाहीये। त्यामुळे अमित शहा यांच्या बैठकीनंतर बऱ्यापैकी आमदारांमध्ये बळ येईल आणि त्यानंतर मग विधिमंडळ पक्षाची बैठक होईल। विधिमंडळ गटाचा नेता जो आहे तो निवडला जाईल आणि जो विधिमंडळ गटाचा नेता असेल तोच मुख्यमंत्री असणार आहे आणि सांगितलं जाते सूत्राकडून की शुभेंदू अधिकारी हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणार आहेत। त्यामुळे त्यांचं नाव आजच जाहीर होईल आणि त्यानंतर मात्र मग उद्या जो आहे तो शपथविधी पूर्ण पडेल। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊ। तुर्तास धन्यवाद।